काल संध्याकाळी 6 वाजेपासून तर आज जवळपास 11:30 पावणे 12 वाजत आलेले आहे। संध्याकाळपासून सततधार रात्रभर पाऊस या ठिकाणी सुरू आहे। आपण आहे धुळगाव येवला या ठिकाणी सोयाबीन असेल, मका असेल किंवा टमाटा असेल, प्रचंड पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। आपण बघू शकतो अगदी हे जे शेजारी घर आहे या ठिकाणी घराला अगदी पाणी लागलेलं आहे व आपल्याबरोबर गावकरी आहे। एकनाथ भाऊ, काय या ठिकाणी काय परिस्थिती आहे एकंदरीत? सर्वप्रथम मी गावकरी या नात्याने सगळ्या नागरिकांना विनंती करतो का कालपासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि कोणीही घराच्या बाहेर पडू नये, सुरक्षेच्या ठिकाणी राहावे। दुसरं असं का गावाच्या परिसरातील सर्व सोयाबीन असेल, मका असेल या पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पाण्याने हे पिकं वाहून जात आहे। मला या ठिकाणी शासनाकडे एक विनंती करायची आहे की सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या तोंडाशी शेतकऱ्याचा आलेला घास निसर्गाने हिसकून घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी सरसगट पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि गोरगरिबांची जी घरं आहे त्या घरात पाणी गेलं आहे, पडझड झाली आहे, अशा गोरगरीब लोकांनाही या ठिकाणी शासनाने मदत करावी अशी मी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने शासनास या ठिकाणी विनंती करतो। एकंदरीत नुकसानाच्या परिसरामध्ये कुठं किती नुकसान? साधारण धुळगावमध्ये 80% वरती नुकसान झालेलं आहे, कारण सर्व ठिकाणी जलमय परिस्थिती आहे। आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी पाहतात, कोणत्याही ठिकाणी जा समुद्रासारखी परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतात तर पाणी आहे पण घरात पाणी शिरण्याची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे। अजून जर पाऊस चालला तर शेतकऱ्यांना घरात घुसलेल्या पाणी बाहेर काढावं लागेल आणि त्यांची राहण्याची पंचायत होईल। त्यामुळे माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे का भरपाई द्यावी आणि नागरिकांना आव्हान आहे घराच्या बाहेर कोणी हाँ